आवाज थोडा कमी झाला. पिंट्याचं एवढं वय झालं पण बॅटरी आणखी उतरली नाही. पिंट्यावर सरा मावशी किती महिन्याचा सुरू आवाज तशीच 6 महिना झाला बरं का. हा 1 नंबरचा पिंट्या बरं का. कुठे गेला 1 नंबरचा पिंट्या? 1 नंबरचा पिंट्या बरं का. हा पहिल्या लॉकडाऊन मधला आहे, तुम्हाला दुसऱ्या लॉकडाऊन मधला धावतो. लय बरं वाटत असं नाही. अशा उतरता वाईट अशी कवडी मम्मी सापडली. पिंट्या हे पिंट्या घाबरू नको इथं हात दे. केस सोड केस मम्मीचे केस सोड मम्मीला टकली करशील. बायका म्हणायच्या मम्मी का बालाजीन आणली का काय. पिंट्या हे बाळा हे बघ मी पिंट्या म्हणलं मोठ्यानं अवघं मम्मी म्हणायचं. काय म्हणायचं? मम्मी अगं मम्मी. ठेवते खाली नाही तर कंबरनं कटकर मोडूला. पिंट्या हे पिंट्या उतर बघा खाली. ओलं लागलं मुतला बितला नाही ना. मुतला नाही तसं काय कर. दारू कधी सुटेल? बघता हो कशाला बिचाराच्या मुळा उठलाय. आधीच व्होल्टेज कम पडते. पण काळजी करू नको, देवाकडे तोडगा आहे. साऊंड सिस्टीम वाल्या दादाची दारू सुटल कवा. ए सिस्टीम वाल्या दादाची दारू सुटल कवा. जेव्हा त्याचा लिव्हर फुटल तेव्हा कायमची सुटल. आई माझं दुसरं एक कोड होत. जरा सोपं विचार. हो आणि आपल्यातल्या आपल्यातच विचार. बरोबर. कारण इथं बसलेली माणसं मला चॅप्टर दिसत. पाठीमागं उभं राहिलेली मला अति चॅप्टर दिसत. जर का काही चुकलं हे बघता जर का काही चुकलं तुला आणि मला डांबरीनं ताणू हाणतील. आणि हे काय आपल्या आळंदीनं पुन्हा नाही. इकडं निसर्ग कोपला नाही दादून. आज माणसाच्या आतला माणूस झोपलाय. पाऊस वेळेवर पडण्याचे अनेक कारण आहेत. बघत मला सांग. हो झाड लावलंस का? नाही ना. हा झाड लावलंस का? नाही. अरे एकीकडे सरकार सांगते झाड लावा, एकीकडे नगरपालिका सांगते झाड लावा, एकीकडे ग्रामपंचायत सांगते झाड लावा. लावलंस का झाड? नाही ना. का नाही लावली? पाणी नाही झाडाला द्यायला. अच्छा झाडाला द्यायला पाणी नाही म्हणून झाड नाही लावलं. हो काय हुशार रे बघता तू. मला सांग संडासला जातो का? हो. पाणी नेतोस का? हो. खरं सांग. हो खरं सांग. हो बाबा. तुझा वैयक्तिक प्रश्न. मला सांग आंघोळ करतो का? हो. ए पाण्यानंच करतो का? हो. बघता तुला संडासला न्यायला पाणी बघ. हो. ए तुला आंघोळी करता पाणी. हो. तुला दारू टाकून प्यायला पाणी. हो. लाज वाटते का? सर्व गोष्टीसाठी पाणी. माणसाकडे सर्व गोष्टीसाठी पाणी. पण माणसाला जर म्हटलं एखादं झाड लाव तर माणूस म्हणतो झाडा करता पाणी नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं बसलेले सर्वच भक्त जोपर्यंत तुम्ही आम्ही झाडं लावत नाही, लावलेली झाडं जगवत नाहीत, तोपर्यंत तो भगवंत निसर्गाला पावसाला वेळीच आज्ञा करणार नाही. म्हणून झाडे लावा, झाडे जगवा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाण्याचा वापर जपून करा. पाणी अडवा वा पाणी जिरवा. पण तुमचं आमचं सगळं सध्या उलट चालू आहे. आपलं असं चालू आहे, याला अडवा त्याची जिरवा.
उलटा कार्यक्रम चालू आहे सध्या. पण एक गोष्ट लक्षात ठेवाय, याला त्याला अडवण्यापेक्षा, याची त्याची जिरवण्यापेक्षा, याला त्याला नावं ठेवण्यापेक्षा, आपल्या शेजारच्याचा, आपल्या भावकीचा पाय खेचण्यापेक्षा महाराज म्हणतात देवाचं भजन करा, समाजाची सेवा करा, देशाची सेवा करा, आणि काहीच नाही जमलं तर जन्मदात्या मात्या पित्याची सेवा करा, जीवनामध्ये कामाला येईल. कशाला याचे त्याची टवाळगी करतोय, कशाला तंबाखू गुटखा खाऊन फिरतोय, कशाला दारू पित वेड्या. हो, वेड्यावाणी करू नको, म्हणजे तुको बरे म्हणतात. तिथून मागचं आयुष्य तुझं वाया गेलं नाही, जाऊ दे. थोडंचं आयुष्य वाया जाऊ दे नको, तुझ्या हातामध्ये येते. पश्चातापाची वेळ करण्यात, कारण हो एकदा काय वेळ निघून गेल्याच्या नंतर माणसाला पश्चाताप करण्याची वेळ येते. पण एक गोष्ट लक्षात ठेव, वेळेची वेळ सावध व्हा. हो, म्हणून महाराज म्हणतात, हो देवाचं भजन करा, पण कसं करा, देवाची भक्ती करा, पण कशी करा. महाराज म्हणतात, आता साजणी झाले मी निसंग, विकल्प नवऱ्याचा हो तर दुसऱ्याला नावं ठेवतो, अशी भक्ती कामाची नाही दादा. हो, म्हणून महाराज म्हणतात समाजाची सेवा करा, देशाची धर्माची सेवा करा, जीवनाचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. आता तुम्ही म्हणाल महाराज नेमकं अंगात येणं म्हणजे खरा परमार्थ आहे का? माणसाच्या देव अंगात येतो का? हो, माणसाच्या देव अंगात येतो कोणा हे मला माहित नाही, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, माणसाच्या आतमध्ये देव आधीच असतो, ही गोष्ट लक्षात ठेवा. माणसाच्या आतमध्ये देव आहे. आमचे ज्ञानोबराय सांगतात, तैसा हृदयामध्ये मी राहू असता सर्व सुखाचा आरामो की भ्रांताशी काम विषयावर. देवाला आणायची गरज नाही अंगामध्ये, देव आपल्या आधीच आहे. ज्या वेळेला ह्या आपल्या आत्म्यातला राम थोड्याच वेळात आपल्या समोर साक्षात गायकवाड महाराज घेऊन येत आहेत. कृपया सर्वांनी आपल्या जागेवर शांत बसावे. यांनी माझ्या लग्नाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. मला समाधान सर मला म्हटले तागे, कारण मावशी माझं लग्न जमत नव्हतं वय, शिक्षण करता करता लग्नाचं वय निघून गेलं, त्यामुळं स्थळं येणं पण बंद झाली. स्थळं न जवळजवळ बंद. मामा म्हणले ताडी काळजी करू नको, लग्नाचा अख्खा खर्च मी करतो आणि नवरदेव सुद्धा मीच आणतो. नवरदेव आपल्या जळगाव मधलंच आहे, आपल्या सुनगाव मधलंच आहे बरं का, नवरी तेवढी आळंदीची. तसं माझं लग्न मागच्या महिन्यात पण जमलं होतं बरं का, पण लग्नाला उभी पण राहिली होती. पण घोटाळा असा झाला, आमच्या मामांनी ब्राह्मण काका कर्नाटकचा बोलवलं. आता त्या कर्नाटकच्या ब्राह्मण काकाने जे त्यांच्या भाषेत मंगलाष्टका सुरू केली, मावशी माझा नवरदेवच पळून गेला बरं. इकडे आला असं मला समजलं, एक 4-5 हाका मारून पाहते, नवरदेव आला तर ठीक, नाही तर यातलाच एखादा कवडा बघून करते. ऋतिक, हे ऋतिक, ऋतिक चल, नाही तर शूटिंग माझ्यासोबत लग्न करीत असतो. चला नवरदेवाचे मामा नवरदेवाला घेऊन लग्न मंडपामध्ये जाईल, नवरदेवाला वाट द्या. फूल बरसाओ मेरा महबूब आया है, मेरा बेवकूफ आया. चला या ठिकाणी एवढं वराड जमलेलं आहे, परंतु कळायला मार्ग नाही नवरदेवाकडून कोण कोण आलं आणि नवरीकडून कोण कोण आलं. सगळं वराड मिक्स बसले, त्यामुळे नवरदेवाकडून कोण कोण आले एकदा हात वर करा. 3:30 4:30 7च्या पुढे अर्धे ना का तुम्ही का पाकिस्तान आले का काय? पहा याला म्हणायचं लाडक्या बहिणी. काय काय लाडक्या बहिणींनी 2-2 हात वर केले. नवरदेवाचे मामा हात जोडा असं, आणि नवरदेव तुम्ही रिवर्स गिअर टाका, मामा तुम्ही फर्स्ट टाका, तुम्ही पुढे या, नवरदेव तुम्ही मागे जावा. दोन्ही मामांचा परिचय करून, हे माझे मामा आणि हे दिस इज नवरदेवाचे मामा. मामा हात जोडा इकडं, दिस इज माझे मामा. तुम्ही म्हणाल नवरी फार इंग्रजी बोलती, खूप शाळा शिकली वाटतं. खरं सांग का महिला मंडळ, मी का नाही खूप शाळा शिकले बरं का, खूप म्हणजे खूप शाळा शिकले, एवढी शाळा शिकले मी की नाही येल होऊन बिलबिल झाली, एवढी शाळा शिकली. याच्यात कुठला तरी एक मॉनिटर बंद पडतो मधातली मदत, आता बंद अचानक चालू होतो. हॅलो आता चालू झालं बघा. काय होतंय का
हा आता चालू झालाय तो डायलॉग निघून गेला की विषय नाही ते नाही झालं पाहिजे. तुम्ही लांबच सरकार त्याच्यापासून. राहिला सध्या भारतात नसतात. कुठं असतात? मामा राहायला सध्या अमेरिकेला असतात. काय करतात तिकडे? पण मामा तुम्ही फक्त हो म्हणा, बाकीचं मी सांभाळते बरं का. मामा राहायला सध्या अमेरिकेला असतात बरं का. काय करतात? मामांचा अमेरिकेला खूप मोठा बिझनेस आहे. काय? खूप म्हणजे खूप मोठा बिझनेस आहे. काय? मामाकडे तिकडं हा. चपला सांडला असतो. आणि हे माझ्या होणाऱ्या मिस्टरांचे मामा बरं का. राहायला सध्या दुबईला असतात. काय करतात तिकडे? मामांचा दुबईला खूप मोठा बिझनेस आहे बरं का. काय? खूप म्हणजे खूप मोठा बिझनेस आहे. काय? मामाकडे तिकडं हा. केसव फुगे विकल असतो. परंतु लग्नाकरता दोन्ही मामा उपस्थित राहिल्याबद्दल दोन्ही मामाला धन्यवाद. त्या ठिकाणी मामांचा परिचय झालेला. मामांचं नाव काय? मामांचं अनंत महाराज डोळे आणि आत्माराम महाराज अंबळगाव. दोन्ही मामासाठी जो होता टाळ्या वाजा झालंच. मामा दोन्ही मामा मागे जाऊ आता. राहायला सध्या साऊथ आफ्रिकेला असतो. काय करतात तिकडे? आमच्या यांचा तिकडे खूप मोठा बिझनेस आहे बरं का. काय? खूप म्हणजे खूप मोठा बिझनेस आहे. काय? आमच्या हे नाही तिकडं हा. म्हशी सांभाळला असतो. पण नवरदेव मुलगा हा शेतकरी आहे बरं का. आणि विशेष म्हणजे स्वतःच्या पायावर उभे आहेत. हॅलो 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 गेलं ते. हॅलो हॅलो आता चालू झालं. काय होते बघा ना त्याला. इथं ठाण त्याला ठेवा. इथे मुलगी देण्यावर शेतकरी म्हटलं की लोक म्हणतात का, कारण मुलीला शेतामध्ये काम करावं लागतं. मुलीच्या आई म्हणतात आम्हाला जाऊन सरकारी नोकरी करायला पाहिजे, तो परमनंट असला पाहिजे, त्याला महिन्याला 1.5 लाख रुपये पगार असला पाहिजे, त्याचा पुणे मुंबई सारख्या ठिकाणी जळगाव सेकंड ठिकाणी त्याच्या शहरामध्ये बंगला असला पाहिजे, आणि गावाकडे नावाला गावना पण त्याला 5-25 एकर शेती पाहिजे. एवढं पण तुम्ही डिमांड किती मोठ्या गोष्टीच करावं का, त्याला मी विरोध करणार. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, शेतकऱ्याला मात्र कधी कमी समजू नका. का माहिती? कारण शेतकरी हा जगाचा राजा आहे. कारण जो स्वतःचा पोट भरतो त्याला नोकरदार म्हणतात, जो आपल्या कुटुंबाचं पोट भरतो त्याला नोकरदार म्हणतात, आणि जो संपूर्ण जगाचं पोट भरतो त्याला माझा शेतकरी म्हणतात. म्हणून शेतकरी हा जगाचा राज्य आहे. आपण अलीकडं शेतकऱ्याच्या शेतकरी मालाला भाव नाही, त्यामुळे शेतकरी हा जेव्हा तेव्हा कर्जामध्येच भागाला सापडतोय आपल्याला. म्हणून शेतकऱ्याची कर्जमाफी करण्यापेक्षा मी असं म्हणेल, शेतकऱ्यांना दिवस असे आले पाहिजे की शेतकऱ्याला कर्ज काढायची वेळच नाही आली पाहिजे, असे शेतकऱ्यांवर दिवस आले पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी अलीकडं सरकारी गोष्टीचे भरपूर नोकरी मिळण्याची डिमांड आहे लोकांवर, तर प्रत्येकाला सरकारी नोकरी लागली. माणसाचा बघा, सरकारी नोकरीवर माणसाचा विश्वास आहे, म्हणून प्रत्येकाला त्या ठिकाणी वाचल्या पाहिजे, प्राथमिक शाळा चालू राहिल्या पाहिजे. कारण अलीकडे जे प्रायव्हेट स्कूल आले त्या प्रायव्हेट स्कूलमुळे मराठी शाळेवर फार परिणाम झालेला आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर फार परिणाम झालेला आहे. म्हणून शाळा म्हणून प्रत्येक आई बाप, कारण जे मराठी शाळेमध्ये जे आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक प्रायव्हेट शाळेमध्ये म्हणून, कारण मोठे मोठे शास्त्रज्ञ भारतामध्ये घडले प्राथमिक शाळेमुळे. आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये मोठमोठे शास्त्रज्ञ, मोठमोठे ऍक्टर लोक ते शाळेमध्ये गेले. माझं सुद्धा शिक्षण प्राथमिक शाळेमध्ये झालेले. आमच्या आई वडिलांना पैसा नव्हता की जेणेकरून प्रायव्हेट स्कूलला टाकावं नाही. म्हणून त्या ठिकाणी कळकळीनं सांगतो, आपला मुलगा जिल्हा परिषद शाळेमध्येच गेला पाहिजे. कारण विनामूल्य ना त्याचा घ्यायला फायदा. पैसे खर्च करून मी एवढं करण्यापेक्षा आपल्या पोराला मी सांगत असतो जिल्हा परिषद शाळेमध्ये वाचले पाहिजे. त्याच्या मागचा हेतू आहे.
सर्वांना सुरुवात करायची. बोलता बोलता फार उशीर झालेला आहे. यानंतर आमच्या घरना वापस जायचे सौदापरी गेलं. बोलता बोलता एक परिचय करून द्यायचं. पिंट्या उठा का पिंटी, चल तुला पप्पाची ओळख करून देते. पिंट्या मला आजपासून हे आपले पप्पा. पण पप्पा पप्पा गणपती मंगल सावधान, मंगल सावधान, मंगल सावधान, मंगल सावधान, शुभ मंगल सावधान, मंगल सावधान, स्वस्ति श्री गणनायको गजमुखो मुनीश्वरो सिद्धिदो मुरुडो विनायक कसं वाटलं सरप्राईज? कसा आहे बघा 1972 मध्ये. पण माझ्या लेकराचं नशीब बघा नशीब, माझ्या लेकराचं भाग्य बघा भाग्य. आईच्या लग्नामध्ये असं टाकलं उभे काय काय कोणाचं नशीब एवढं. सगळं सुरुवात करायची. अक्षत आले गेले पाठीमागं. मागची मंडळी उभा राहिली अक्षत आल्या का? नसले आले तर कोणी चपला नगड फोडून मारून. या ठिकाणी लग्न सोहळा संपन्न झालेला आहे. मामा एवढं लग्न घटना करून लग्न आमचं लग्न सोहळा संपन्न झालेला. दोन्ही मामासाठी जोडा होता. मामा बाकीचे सर्वच काही नवरदेव तुम्ही इकडं मला तिला मुख्यमंत्र्याची लाडकी बहीण नाव गेलं. त्यानंतर मुख्यमंत्र्याची लाडकी दाजी नाव घेतली. दाजी किती खुश आहे. दाजी म्हटलं बरं झालं आताच्या पोराचं एक लग्न जमलं. खिसणी देवळी देवळी देवळीच होती खिसणी. तुमचं नाव काय? बरं झालं हे मग जुळला, कारण माझ्या पहिल्या विनोदाच काही अगं झाला बरं का. तुम्हाला बोलवलं जास्त आनंद घेऊ नका. मला फक्त लग्नाचा नाव दे, नांदायचा अजिबात नव्हते. देवळी देवळी देवळीत होती खिसणी. देवळी देवळी देवळीत होती खिसणी. आमचे वामनराव गेले संघटना डुकून देवी खिसणी. खरंच सांगा म्हशीसारखे दिसते कोणी? म्हशीसारखे दिसते म्हणजे चालू कधी घालून संपलं तरी केलं होतं. पूर्वीच्या नावाच्या आधी गेली वर्षी पैठण गेल्या वर्षी
पैठणात होते नाकावरची कावड मग लागली पंढरपूरची आवड. पंढरपूर पहिला मित्र जोडा, मग पहिला पालखीचा वडा, पालखीच्या वडापासून नामाचा घोडा, राहायचा घोडा, घोंगराची आठी रुपयाची पालखी, मुक्ताबाईच्या पालखीला मोठ्या करता, मग पहिला गोपालपुरात पहिला गणपतीचा खेळ, मग झाल्यानंतर वेळ आनंदाचा 16 तास देवालय साधू संतांची केली सेवा, मग गेले महादेवा महादेव व्हायला बळी, मग झाली जगन्नाथ पाळी, जगन्नाथ मध्ये घेतली माळ, मग झाली गणेशाची वेळ, गरमी यायला घेतली भेळ, आणि वेळमध्ये होतं लसूण. बरं का वेळ भरली ओके वेळमध्ये होता लसूण आणि आमच्या वाहून राहूनचं नाव घेते बाथरूम मध्ये बसून. कारण आईला जन्म दिला असतो आपण लाड केलेले असतात लहानाचं मोठं केलं असतं. आई बापाला रडत आई बापाला तिला तो पण सगळं लावतले म्हणजे रडत असतं गाव सगळा म्हणत रडत खरं नावाची लग्न कोणाचे असले कोणाच्या मुली सगळं तुम्ही रडत नाही मुली सासरी चालले रडत काय खरं सांगा कमी नंतर असतं ते तुम्हाला सांगते इकडे सुधारायचं रे माझ्यासाठी इकडे सुधारायचं तर तुम्हाला माझी शपथ त्यामुळे कारण तो रडला की मला हसी होते रडायचं तर नवरी रडायची आताच्या काळात ते नाही पूर्वीच्या काळात नवरी रडायची अलीकडे नवरी रडणं बदलून झाले पद्धतच बंद झाली आता जवळजवळ 99% नवे 100% मुलगी रडणं बंद झालं नवरी रडत नाही आता बँडवाला रडतो नवरी रडत नाही बँडवाल्याच्या डोळ्यात पाणी नवरीच्या डोळ्यात ठेवलं असतं का झालंस का आईची माया कमी पडली तर बापाचं प्रेम कमी पडलं काहीच कमी पडलं कारण अलीकडे आलं मॅरेज प्रेम आता मुलगी प्रेम करते आता नवरी रडत वेळ येते आई बापा रडण्याची वेळ येते इतका काळ बदललेला तुम्ही थोडं मागे जा तिकडे रेंज येईल तुम्हाला मग रेंज नवरी रडायची दाखवतो परंतु पूर्वीच्या काळात नवरी चालेल तर नवरी रडून दोन झाले का झालं सर प्रेम इतका काळ बदलला आहे पण इतका सुद्धा काळ बदल नव्हता पाहिजे का माहिती कारण जे आहे ना 9 महिने नव्हते जेवणामध्ये वाढवायचे आहे ना गर्भवासाचे आत्मविश्वास जेव्हा आपण पूर्वीचे सर्व हट्ट पूर्ण केले लाड पूर्ण केले मुलीच्या शिक्षणाकरता बाप रावला एक दिवस अचानक मुलगी मोठी होती काय विसरून जाते अचानक कोणाचं हात धरते एक लक्षात घ्या मुलींना विशेष त्या जगाच्या पाठीवर जर आपल्यावर कोण प्रेम करत असेल सर्वात जास्त प्रेम आपल्या आईने आपल्यावर वडील करत असते आई बाबा एवढं प्रेम या जगात कोणीच करू शकत नाही त्यामुळं सर्वात अगोदर आपला विचार आपल्या बापाचा विचार केला पाहिजे मी प्रेमाला विरोध करणार नाही माणूस मला प्रेम या वाईट नाही एक गोष्ट लक्षात ठेवा मोहब्बत करना बुरी बात नहीं है मोहब्बत बुरी बात नहीं है लेकिन माँ बाप से ज्यादा जरूरी भी नहीं है आई बापापेक्षा महत्वाची पण सर्वात प्रथम विचारायला बाजू गेला पाहिजे मुलींनी कारण ज्या बापाने तुमच्या विश्वास ठेवला ज्या पोरानुसार ठेवला आपण पूर्वी ठेवला का बापाला माहित होतं पोरगा धोका देईल पण पोरगी धोका देणार नाही आपण पोरगा आपण मुलीला शाळेत टाकले विश्वास ठेवून आपण कॉलेजमध्ये पाठवले मुलींना बापाचा विश्वास कधी तोडायचा नाही ज्या विश्वासाला बापाने तुम्हाला घराच्या बाहेर पाठवले ना बस तोच विश्वास घेऊन घरामध्ये यायचं एक वेळ आपल्या बापाचं नाव आपल्यामुळे नाही मोठं झालं तरी चालेल परंतु आपल्या वागण्यामुळे आपल्या बापाची मान समाजामध्ये खाली जाता कामा नाही आजच्या मुलीने बापासाठी ओळख करायची कारण बाप तुमच्यासाठी राबलाय आपल्यासाठी बापानं कष्ट केले माझ्या मुलीचं लग्न थाटा मारत लावून बापानं लग्न हो सावकार पण कर्ज घेतलं मुलीच्या लग्नासाठी बाप सावकारांना कर्ज नाही दिलं बाप कागद ठेवतात नाही आपल्या शेतीचे गहाण ठेवतो शेत गहाण ठेवतो तर पुरीचं लग्न थाटात लावून घेतो काय कमी केलं तेव्हा पण आणि गोष्ट लक्षात ठेवा हो जीवनामध्ये तुम्ही देवाची सेवा केल्याच्या नंतर देव तुम्हाला प्रसन्न होईल का नाही याची गॅरंटी मी तुम्हाला देऊ शकत नाही हो परंतु आई बापाचा शब्द पाळा जन्मदात्या मात्या पित्याची सेवा करा हो तो भगवान परमात्मा तुमचा घरचा पत्ता विचार झाल्याशिवाय राहणार नाही गोष्ट लक्षात ठेवा हो जगामध्ये आई बापाशिवाय काहीच गोष्ट नाही आई बापाच्या शब्दाशिवाय काहीच बोलू नाही पण आई बापाच्या जन्मदात्या आई बापाच्या डोळ्यातही पाणी येऊ तुम्ही पंढरपूरला नाही गेला तरी चालेल आळंदीला नाही गेला तरी चालेल देहूला नाही गेला तरी चालेल पैठणला नाही गेला तरी चालेल काय करत नाही हो फक्त
आई बापाला जेवढं जपलं पाहिजे, कारण घरामध्ये असणारा म्हातारा बाप आपला विठ्ठल आहे आणि घरामध्ये असणारी आपली आई रुक्मिणी आहे. यांचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगायचे, येड्या रिकामा कशाला फिरतं आणि तुझं घरच नाही का फिरतं, रोज रोज उपास धरतो आणि घरी आईबाप उपाशी मारतो, सांगणं त्यांना निघतो का जीवनाचा अर्थ, तुझं घरच नाही का फिरतं, येड्या रिकामा कशाला फिरतं. म्हणून उगीच रिकामा फिरण्याची गरज नाही. घर आईबापांचं दर्शन घेतलं, आईबापाला एक प्रदक्षिणा घातली तर अजून पृथ्वीच्या लाखो प्रदक्षिणा घातल्याचं पुण्य मिळतं. थोडं आईबापांचं महत्व आहे, पण आईबापाला बसण्याचा जपा. कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती. ऐका, माईबापाला काय जपायचं माहिती, कारण आईबाप म्हणून असतात. गेलेले जेवण परत मिळेल, गेलेली गाडी परत मिळवता येईल, पडलेलं घर परत बांधता येईल, सोडून गेलेली बायको सुद्धा परत येऊ शकते पैसा असल्यानंतर. काय होतेस. और कौन सी चीज है जो यहाँ नहीं मिलती. सब कुछ मिलता है यहाँ, लेकिन माँ नहीं मिलती. जवळ ती दोघी तिरोड एका जनार्दनी नाचं की गावात जेव्हा बाप लेकर किती प्रेम करता का. म्हणून आपला बापाला चार जगामध्ये करून पाहिलं नसेल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, असा कधीच न रडलेला बाप एका दिवशी रडतो. ते म्हणजे लेख शास्त्री वाटलं होतं. लेख शास्त्री जाताना बाप फार रडतो. आक्रोश करणारी, हंबारडा फोडणारी आई प्रत्येकाला दिसते, पण रडणार बाप प्रत्येकाला दिसतो. बाप देखील रडत का तर वाटतं मीच रडलो तर माझी मुलगी फसवून जाईल. बाप देखील रडत नाही, पण जसं जसं मुलगी त्या फुलाने सगळ्या गाडीमध्ये जाऊन बसते तसं बाप मन मला कंपडून रडतो. मुलगा म्हणजे असं असतो बापाचा. काय असतो बाप म्हणजे नारायण नारायण. गोड दिसला ठरले पण आचर फोडल्याच्या नंतर गोड पाणी म्हणजे बापा बाप दिसाड दिस गेले थोडे सुख थोडे ओले, मुख्या काळजाची आग थेट आभाळाला गोले, लेका बडाची पारंबी. मुलगी म्हणजे घराची माझ्या बस. लेका वडाची पारंबी दोन्ही घराला जोडते, असं सासर माहेर पांग बापाची फिरते. जेव्हा बापाला कळाले त्याचे काळी जळाले, तिला गळ्याशी धरून त्यानं ती पुस गाळली. सुखी संसाराचं तोरण चालली बांधायला, आई बापाची लाडाची हे आई बापाची लाडाची निघाली रंगायला. आई बापाची लाडाची माया आईचा दाटोनिया लाऊर एक चालली दूर दूर. आईचा दाटोनिया लाऊर एक चालली दूर दूर. एक करोखाच्या आडावरती, करोखाच्या आडावरती माणसे जायला, आई बापाची लाडाची निघाली रंगायला. आई बापाची लाडाची निघाली रंगायला. मंडपी धोडे दिवस येईल. मुलगा जरी वंशाचा दिवस असेल तरी मुलगी सुद्धा वंशाची पंथी आहे. गोष्ट विसरू नका. म्हणून वंशाच्या जीवासाठी वंशाची प्राणज्योत मानू नका. मुलीला जन्म द्या, मुलीचा जन्माचं स्वागत करा.
मुलगी वाचवा, मुलगी शिकवा आणि देश वाचवा. या ठिकाणी आता जरपर्यंत या ठिकाणी माझ्यासोबत आले सर्व गुरु जनता करावं. त्यानंतर एक सुंदर या ठिकाणी डिस्कोचं मणी घे, वाची खणी घे, चहाची गाळी घे, या आंध्रेला असा घे, टकलेला कंगवा घे, बोचला मंदिर घे, सुतळे घे, बाबू घे, गुलाल घे, 7 मीटर कापाड घे, राखेचा डबा घे, टेकवायला काडीची पेटी घे, नसते खाली कधी सापडत ती पण घे, सोबतच घेऊन फिरते सारी वाडगे